नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. मालेगावच्या MIMच्या माजी महापौरवर गोळीबार, अब्दुल मलिक गंभीर जखमी. मालेगावमध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहे. पुन्हा एकदा मालेगाव गोळीबाराच्या घटनेनं हादरलेलं आहे. MIMच्या माजी महापौरांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेनं खळबळ उडालेली आहे. MIMचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झालेले आहे. त्यांना 3 गोळ्या लागलेल्या आहेत. एक हातावर, एक पायावर आणि एक गोळी छातीला लागलेली आहे. या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलेली आहे. घटनाबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की MIMचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे. या घटनेत त्यांना 3 गोळ्या लागल्या. एक हातावर, एक पायावर, एक गोळी छातीला लागलेली आहे. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मालेगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलेलं आहे. या घटनेनंतर मालेगावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. गोळीबारांचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. मालेगाव हे सर्वच बाबींनी हॉटस्पॉट ठरत आहे. कालच मालेगाव येथे पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यासाठी आलेल्या 2 तरुणांनी गावठी कट्ट्याने गोळीबार केला होता. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच आज पुन्हा गोळीबार करण्यात आला. यामुळे मालेगावात वातावरण तापले असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घ्यावी व शहरात कॅम्पिंग ऑपरेशन करावं अशी मागणी होत आहे. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी मालेगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.